नमस्कार मंडळी. मला काही DM आले होते की सान्वी रोजच्या जेवणासाठी काहीतरी छान अशी कॉम्बिनेशनची रेसिपी टाक. तर त्यातलंच एक छान असं कॉम्बिनेशन मी आज टाकणार आहे, ते म्हणजे टोमॅटोचा सार आणि भेंडी फ्राय. एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे रात्रीच्या जेवणासाठी. त्यासोबत एक गरमागरम असा छान भात. सो मी तयारीला इथे सुरुवात केली आहे. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी 2 टोमॅटो, त्यामध्ये एक अर्धा कांदा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे कुकरमध्ये. आणि अशा प्रकारे मी भेंडी कट करून घेतली आहे. त्यामध्ये थोडं दही, आपले सुके मसाले मी ह्याच्यात ॲड केले आहेत, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, आणि आपण बेसन ॲड करणार आणि थोडं मीठ. हे व्यवस्थित ह्याला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये दही यासाठी टाकलं आहे कारण तेलामध्ये सोडल्याच्या नंतर भेंडी बारीक अशी साईडला मस्त होते आणि छान शिजते. आपल्याला एका साईडला अशी भाजी शिजवून घ्यायची. ॲक्च्युली मला एक कमेंट पण आली होती की भेंडी फ्रायची रेसिपी टाक. सो ती त्या व्यक्तीसाठी ही भेंडी फ्रायची रेसिपी. आपली भाजी एका साईडला झाली आहे. आता आपण जे टोमॅटो गरम उकळून घेतले होते ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. इथे तेलामध्ये मी थोडी राई, थोडं हिंग, त्याच्यानंतर मिरची, कढीपत्ता हे टाकलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि आपण जी टोमॅटोची प्युरी होती ती ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि थोडं पाणी. इथे मी ह्याच्यामध्ये तांदळाची स्लरी टाकणार आहे कारण काही लोकांना थोडं थिक लागतो टोमॅटोचा सार, त्यांच्यासाठी आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. थोडं हळद, थोडं मीठ टाकून घेतलं आहे आणि असं एक उकळ करून घ्यायचं आहे. खाण्यासाठी रेडी आहे आपलं छान असं कॉम्बिनेशन भातासोबत. नक्की ट्राय करा. रात्रीच्या जेवणाला हलका आहार आणि पचण्यासाठी तितकंच इझी. थँक्यू सो मच.